डॉक्टरकडे ओढलो. शिंदवाड्याला नेलं. शिंदवाड्यावरून खूप मोठं औषध आणलं. त्याचाही काही इफेक्ट झाला नाही. ते अंधारात ठेवणे, 4-4 दिवस अंधारात ठेवलं आम्ही, पण काही उपयोग नाही. तिसऱ्या दिवशी पुन्हा तिला दवाखान्यात, लोकल दवाखान्यात भरती करावंच लागलं. मग आम्ही आणखी दुसऱ्या आयुर्वेदिककडे गेलो. त्यानं थोडाफार 10-15 दिवसाचा आम्हाला पिरियड मिळाला. आणि या पिरियडमध्ये काय झालं की एक माझा मित्र आहे, त्या मित्राकडून कळलं, डॉक्टर आहेत विजय कुमार माने. आमच्या घरी मुलाचा शाळा आहे, त्यानं माहिती दिली बा या डॉक्टरकडे तुम्ही जा बा, डॉक्टर मानेकडे. तर त्या औषधापासून मला फारचसा फायदा मिळाला. सरांशी कॉन्टॅक्ट केल्यानंतर मग इथे आलो. सरांनी मला इथं बोलावलं. सर्व रिपोर्ट पाहिले. सर्व रिपोर्ट पाहिल्यानंतर त्यांनी सांगितलं की मी 100% हा तुमचा जो कॅन्सर आहे घशाचा हा क्युअर होतो, फक्त रेग्युलर औषध घ्यावी लागेल. ठीक आहे म्हटलं सर. मग मी त्याप्रमाणे आता पहिल्या वेळेस जेव्हा औषध नेलं, पहिल्या महिन्यात 1 महिना झाला तिला काहीच दवाखान्यात भरती करावं लागलं नाही. दुसरा महिना झाला. मग मला असं वाटलं की खरोखरच या औषधामध्ये दम आहे. त्याला असाच फायदा झाला की आता कसं बा सगळं जेवण चाललं, अन्न व्यवस्थित चाललं, मला चालता फिरता येते, माझे काम मी व्यवस्थित करून राहिली. आणि म्हणून मग मी 2 महिने झाल्यानंतर आईला इथे आणलं, सरांना दाखवलं. आणि तिने सुद्धा मग सरांनी जे तिला विचारलं त्याप्रमाणे तिने उत्तरं दिलीत. आणि सरसुद्धा खुश झाले. आणि मला तर एवढा आनंद झाला की वारंवार मला नेहमी ते डब्बे दवाखान्यात नेणे, वारंवार दवाखान्यात जाणे, चक्रा मारणे मी हन्यासून गेलो. परंतु इथे आल्यानंतर सरांची जेव्हा ट्रीटमेंट घेतली तर मला असं वाटते की जे कॅन्सर रुग्ण असतील त्यांनी सरांजवळून हे औषध जरूर घ्यावं. आणि होमिओपॅथीमध्ये कॅन्सरचा उपचार हा 100% आहे, हे मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगू शकतो. आता बा चहा घेताना त्रास नाही, जेवताना त्रास नाही, आता कोण्याच तऱ्हेचा मला त्रास त्याचा हा होऊन नाही राहिला बा. असं सगळ्यांना आता याचा हा फायदा घ्यावा. डॉक्टर विजय कुमार माने हे अभिनंदनास पात्र आहेत. कारण की माझ्या आईचं वय सुद्धा 78 आहे. आणि 78व्या वर्षीचा वयाचा पेशंट जर या मॉडर्न होमिओपॅथीने दुरुस्त होऊ शकतो. डॉक्टर विजय कुमार माने यांच्या क्लिनिकला भेट द्यावी, मॉडर्न होमिओपॅथीला भेट द्यावी. डॉक्टरांना माझ्या हार्दिक शुभेच्छा. आणि अशाच प्रकारे अनेक रुग्णांना आयुष्यभरात आपण उदंड आयुष्य द्यावं आणि आपल्याला सुद्धा उदंड आयुष्य लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो. तर आत्ताच आपण मीराबाई मेहकरे यांचा अनुभव पाहिलेला आहे, कशा प्रकारे त्यांना हा आजार झाला होता आणि मॉडर्न होमिओपॅथीच्या सहाय्यानं कशा प्रकारे यांनी मात केलेली आहे. या सगळ्याविषयी आपण सरांकडनंही अधिक माहिती जाणून घेणार आहोत. परंतु इथे वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. जन्म आणि मृत्यू या 2 बिंदूंमधील अंतर म्हणजे जीवन होय. एका बिंदूकडून दुसऱ्या बिंदूकडे मार्गक्रमण करत असताना मनुष्य आपलं ध्येयनिष्ठ जीवन जगत असतो. जीवनाच्या या प्रवासात आजाररूपी अडथळे निर्माण होतच असतात. हेच अडथळे दूर करून जीवनगती निर्धोक राखण्यासाठी आधार देतं मॉडर्न होमिओपॅथी. चला तर मग जाणून घेऊया मॉडर्न होमिओपॅथी. ब्रेकनंतर आरोग्याचं मॉडर्न युग या आपल्या विशेष कार्यक्रमात तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तसं ब्रेकवर जाण्यापूर्वी आपण मीराबाई मेहकरे ज्या आहेत त्यांचा अनुभव जो आहे तो ऐकलेला आहे, पाहिलेला आहे. त्यांना कशा प्रकारे आपण आव्हानंही स्वीकारली, कारण जसा त्यांना ज्या प्रकारे कॅन्सर झाला होता अन्ननलिकेचा आणि त्यांचं वय पाहता ह्या सगळ्याच दृष्टीने गोष्टी खूप कठीण होत्या. तर आपण त्यांना कशा प्रकारे मदत केलेली पूर्ण. आपण पहिल्यांदा याला काय उपचार अवेलेबल आहेत ते बघूया. कन्व्हेन्शनल उपचार पद्धतीमध्ये रेडिएशन हा एक प्रमुख उपचार आहे. दुसरा उपचार आहे सर्जरी, त्याला गॅस्ट्रिक पूल सर्जरी असं म्हटलं जाते. अन्नलिका तिथला तेवढा भाग जो आहे तो काढून टाकला जातो, त्याच्यापेक्षा थोडासा जास्त भाग, आणि जठरवरती उचलून सर्जरी केली जाते, त्याला गॅस्ट्रिक पूल सर्जरी असं म्हटलं जाते. आणि तिसरा उपचार म्हणजे केमोथेरपी. जर ते रेडिएशन करू शकत नसतील, सर्जरी करू शकत नसतील, आजार जर वाढलेला असेल तर मग ते केमोथेरपी केली जाते. आता या पेशंटमध्ये आपण पाहिलं की पेशंटचं वय 78 वर्ष आहे, वयस्कर होत्या. आणि ज्या वेळेला आजार झाला त्यावेळेला आजारांमुळे त्यांना गिळायचं बंद झालेलं होतं, त्यामुळे त्यांना वेट लॉस होता. आणि त्यामुळे त्यांना कन्व्हेन्शनल उपचार पद्धतीमध्ये
उपचार घेणं सोयीचं नव्हतं, म्हणजे त्या सहन झाले नसतं त्या पेशंटला. त्यामुळे तो पेशंट होमिओपॅथीकडे आपल्याकडे आला, मॉडर्न होमिओपॅथीकडे आला. आणि आपल्याला बघितलं की आपल्या उपचारानंतर काही दिवसांमध्ये त्यांना गिळायला सुरुवात झाली आणि ते आज नॉर्मली अन्न खातात. म्हणजे जे प्रमुख लक्षण होतं डिस्पेजिया फॉर सॉलिड हे आपल्या उपचारानंतर कमी झालेलं आपल्याला दिसून येत आहे. नक्की. ह्याच्यामध्ये आपण जर का बघितलं असं तुम्ही म्हणालात तसं की एक तर ह्यांचं वय पण होतं, परंतु इन जनरलच जर का अन्ननलिकेचा कॅन्सर झालेला आहे, आपली उपचार पद्धती सुरू आहे, परंतु अशा वेळेला जेव्हा गिळता येत नाही तेव्हा मग तुम्ही डाएटमध्ये काही चेंजेस त्यांना सांगता का अशा रुग्णांना? डाएटमध्ये चेंजेस आपण सांगतो त्यांना की ज्यांना डिस्पेजिया फॉर सॉलिड म्हणजे जड अन्न खाता येत नसल्यामुळं पातळ मिक्सरला लावून अन्न घ्यावं असं आपण सजेशन देतो. किंवा असं पण सजेशन देतो की जरी तुम्हाला गिळायला लागलं तरी सुद्धा थोडे दिवस तुम्ही पातळच जेवण घ्या, जड अन्न खाऊ नका. दुसरी गोष्ट आपण अनेक सल्ला देतो की रुग्णांना मांसाहारापासून लांब राहा. म्हणजे नॉन व्हेजिटेरियन फूड जे आहे स्पेशली मटन आणि चिकन हे खाऊ नका. आपण अजून एक गोष्ट वाचली असेल किंवा ऐकली असेल की भारतामध्ये मिळणारं चिकन जे आहे ते चांगलं नाही आहे. त्या चिकनला वाढ व्हावी म्हणून बऱ्याच वेळेला हार्मोनल इंजेक्शन, स्टिरॉइड्स आणि अँटीबायोटिक्स लिबरली दिली जातात. म्हणजे भारतातलं चिकन बाहेर जगातल्या दुसऱ्या कुठल्याही देशामध्ये खाल्लं जात नाही. तर त्यामुळे आम्ही रुग्णाला असा सल्ला देतो की मटन आणि चिकन यापासून अलिप्त राहा. जरी खायचं असेल तरी फिश आणि एग तुम्ही खाऊ शकता. आणि कायम म्हणजे कंपल्सरी तुम्ही पातळ जेवण घ्या. त्यामध्ये फळं पण आल्या, भाजीपाला आला, जे काय घ्यायचं ते मिक्सरला लावा आणि मिक्सरला लावून बारीक करून घ्या. नक्की. कन्व्हेन्शनल उपचार पद्धतीमध्ये जसं तुम्ही म्हणालात तसं की सर्जरीपासून सगळे उपचार पद्धती ज्या आहेत त्या अवेलेबल आहेत. जर का आपण डिफरन्सिएशन करायचं झालं तर आपली उपचार पद्धती आणि कन्व्हेन्शनल उपचार पद्धती याच्यामधला फरक आपण प्रेक्षकांना कशा प्रकारे सांगू शकतो? त्याच्या आधी मला अजून एक गोष्ट सांगावीशी वाटते की अजून काही लक्षणं आहेत त्यामध्ये सांगायची राहिली की ज्या वेळेला आजार वाढतो त्यावेळेला रुग्णाला बऱ्याच वेळेला अन्ननलिका आणि आसपासच्या फुफ्फुसामध्ये पण तो आजार पसरलेला दिसून येतो. त्यामुळे वजन कमी होणं आणि रक्ताच्या उलट्या येणं ही पण लक्षणं काही वेळेला दिसून येतात. आता आपण उपचार पद्धती कम्पेअर करू. कन्व्हेन्शनल उपचार पद्धतीमध्ये मी सांगितलं त्याप्रमाणे रेडिएशन, केमोथेरपी आणि सर्जरी ह्या 3 प्रमुख उपचार आहेत. होमिओपॅथिक उपचार पद्धतीप्रमाणे आपली उपचार पद्धती जी आहे ती आपण अशी विकसित केलेली आहे की रुग्णाला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट न होता घरी राहून औषधं घेता यावीत, कारण ही लॉंग टर्म उपचार पद्धती आहे. म्हणजे साधारणपणे वर्षभर किंवा त्याच्या आसपास आपल्याला औषधं घ्यावी लागतात. मग असं करत असताना हॉस्पिटलाइज करणं सोयीचं नाही आहे किंवा ते जास्त खर्चिक पण आहे. त्यामुळे त्या गोष्टीला आपण फाटा दिलेला आहे, ती गोष्ट टाळलेली आहे आणि रुग्णानं घरी राहून औषधं घ्यावीत, ही पहिली गोष्ट आहे. दुसरी गोष्ट, औषधं घेताना आपला इंटेक जो आहे त्याचा तो तोंडाद्वारे आहे, म्हणजे इंजेक्टेबल कुठल्याही प्रकारे नाही आहे. औषधं ही तोंडात आत गिळायची सुद्धा नाही आहेत. आपली औषधं फक्त 1 चमचा पाण्याबरोबर तोंडामध्ये ठेवायचे आहेत, म्हणजे ते पण पेशंटला सोयीचं आहे. तिसरं की फ्रिक्वेन्सी फार नाही आहे की आता कायमच औषध घ्यायचं आहे असं पण नाही. चौथी गोष्ट की अतिशय जास्त पथ्य पाणी पण नाही आहे. मी सांगितल्या एवढ्याच गोष्टी फक्त. आता काही उपचार एस्पेशली आपण आयुर्वेदिक उपचार पद्धतीमध्ये बघतो की खूप पथ्य आहेत, ते पथ्य पाळतानाच रुग्ण म्हणजे अर्धमेला व्हायला पाहिजे अशी परिस्थिती आहे. आपल्याला नावं ठेवायची नाही कुणाला, पण हे वास्तव आहे. तर आपल्याकडे काही खूप पथ्य नाही आहे. फक्त या गोष्टींमुळे शक्यता आहे की आजार वाढतो, स्पेशली नॉनव्हेज फूड किंवा अतिशय गरम अन्न खाणं, या गोष्टी टाळायला पाहिजे. आणि व्हेजिटेरियन सात्विक अन्न ज्याला म्हटलं जाते हे अन्न आपण खायला पाहिजे. त्यामुळे फळं आणि भाजीपाला यांचा जास्त अंतर्भाव करायला पाहिजे. मग आपली औषधं घ्यायला तोंडाद्वारे सोपी आहेत, फ्रिक्वेन्सी कमी आहे आणि मी सांगितलं त्याप्रमाणे पहिल्या महिन्यामध्ये पेशंटच्या लक्षणांमध्ये इम्प्रुव्हमेंट दिसते. की जरी जी आजाराची लक्षणं आहे, समजा आता डिस्फेजिया आहे तर तो कमी यायला पाहिजे, गिळणं त्याचं चांगलं चालू व्हायला पाहिजे. दुसरी गोष्ट पेन्स, होमिओपॅथीमध्ये पेन किलर्स कुठल्याही प्रकारचे अवेलेबल नाही. मग आपल्या औषधामुळे ज्या वेळेला आजार कमी येतो त्यावेळेला पेन्स आणि तद अनुषंगाने असणारी लक्षणं ही कमी येतात. नक्की. खूप छान प्रकारे तुम्ही हा फरक समजावून सांगितला. मला तुम्हाला विचारायचं आहे की आत्ता जसं आपण हे अनुभव जो ऐकला त्या ज्या वृद्ध महिला होत्या, तर अशा वेळेला बऱ्याच वेळेला सर्जरीसारखे ऑप्शन असतात ते त्यांच्यासाठी अवेलेबल नसतात, कारण फॉर अ सिम्पल रिझन की त्यांना सर्जरीचा जो स्ट्रेस येतो या वयामध्ये सहन होईल असं नसतं. परंतु बऱ्याच वेळा काय होतं, जेव्हा एज कमी असतं तेव्हा लोक कन्व्हेन्शनल उपचार पद्धतीकडे जातात आणि बऱ्याच वेळा ह्या सगळ्या उपचार पद्धती करून थकल्यानंतर मग दुसऱ्या उपचार पद्धतीकडे ते आलेले असतात किंवा आपल्यासारख्या होमिओपॅथीकडे ते वळलेले असतात. तर अशा वेळेला त्यांचं एक मानसिकता जी आहे ती पण कुठेतरी बदललेली असते किंवा बिघडलेली असते. तर तेही एक आव्हान तुमच्या समोर असतं का की त्यांना तयार करण्याचं या उपचार पद्धतीसाठी? मानसिकता बिघडलेली असते. बऱ्याच वेळेला काय होतं की रुग्णाचा कशावरच विश्वास बसत नाही. एक्झॅक्टली. कारण काय होतंय की कन्व्हेन्शनल उपचार पद्धतीमध्ये मोठे मोठे हॉस्पिटल्स आहेत, मोठे मोठे तज्ज्ञ आहेत, परदेशातनं डिग्रा घेतलेले तज्ज्ञ आहेत. लोक विचार करतात की आम्ही इतक्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये गेलो, तिथं काही आमच्या उपचार पद्धतीनं काय आम्हाला काय फरक पडला नाही किंवा उलट आजार जास्तच वाढत गेला. मग यांच्या उपचार पद्धतीनं कशा प्रकारे त्यामध्ये हे होईल. तर रुग्णांना कन्व्हिन्स करणं एक मोठं आव्हान आहे. पण आज मी अभिमानानं सांगू इच्छितो की आज आमच्या पुढे हे आव्हान नाही आहे. कारण कोणत्याही आजारात जरी पेशंट आला तर त्या आजाराचे पेशंट आम्ही आधी ट्रीट केलेले आहेत. म्हणजे आमच्याकडं
दाखवण्याला आरसा आहे लोकांना की बाबा हे आम्ही उपचार केले, या उपचारानं हा फरक पडत गेला, या प्रकारे ह्या पेशंटचा आजार कमी आला. म्हणजे पेशंटचा डाटा आमच्याकडे आहेत, पेशंटचे व्हिडिओज आहेत, आणि जर कुणाला लागत असेल तर आम्ही इव्हन पेशंटच्या पत्त्याने फोन नंबर देतो की बाबा ह्या पेशंट अशा प्रकारच्या सिमिलर आजाराचा पेशंट आम्ही ट्रीट केला, त्यामध्ये अशा प्रकारचा इम्प्रूव्हमेंट इतक्या दिवसाच्या उपचारानंतर दिसून आली. त्यामुळे आज पेशंट कन्व्हिन्स होणं ही आमच्या दृष्टीनं मोठी गोष्ट नाही आहे. आज पेशंट कन्व्हिन्स होतो, आणि औषध चालू केल्यानंतर पहिल्या महिन्यामध्येच पेशंटच्या लक्षात येते की आपल्याला मॉडर्न होमिओपॅथीच्या उपचारानंतर आराम मिळायला लागलेला आहे. जी आपली लक्षणं होती ती लक्षणं कमी व्हायला लागली. कॅन्सर सारखा जेव्हा दुर्धर आजार असतो तेव्हा बऱ्याच वेळा त्याच्यामध्ये स्टेजेस असतात, म्हणजे पहिल्या स्टेजपासून अगदी लास्ट स्टेजपर्यंत कॅन्सर असतो आणि तोपर्यंत माणूस त्याच्याशी झुंजत असतो. अशा वेळेला आपली ओपीडी प्रोसिजर आहे आपल्या होमिओपॅथी उपचार पद्धतीची, तर अशा वेळेला जेव्हा लास्ट स्टेजचे कॅन्सरचे रुग्ण असतात तर त्यावेळेलाही आपण ही आपली उपचार पद्धती तेवढ्याच प्रभावीपणे काम करू शकते का, जेव्हा की वेदना खूप लेवलपर्यंत पोहोचलेल्या असतात? तेवढ्याच प्रभावीपणे काम करते आपली उपचार पद्धती. आमच्याकडे एक पेशंट असा होता, अनलिकेच्या कॅन्सरच बोलतोय मी, की त्यांना पाणी पण गिळता येत नव्हतं. एक्झॅक्टली. म्हणजे अगोदर त्यांनी काय झालं, रेडिएशन घेतलं होतं साधारणपणे 3 वर्षापूर्वी, आणि त्यानंतर आजार पुन्हा वाढलेला होता. दुसऱ्या वेळेला ज्यावेळेला आजार निर्माण झाला त्यावेळेला अशी परिस्थिती आली की त्यांना पाणी पण गिळता येत नव्हतं. पण आमच्या उपचारानं पहिल्या 15 दिवसामध्ये त्या पाणी प्यायला लागल्या किंवा दूध प्यायला लागल्या, पाणी म्हणण्यापेक्षा दूध प्यायला लागल्या. बरं, नक्कीच. मला वाटतं अन्ननलिकेच्या कॅन्सरविषयी आपण बोललेलो आहे. मी म्हटलं तसं कॅन्सरचे अनेक प्रकार आहेत, त्या सगळ्याविषयी मला बोलायचं आहे, आणि तुम्ही या सगळ्या प्रकारच्या कॅन्सरवरती संशोधन केलं आहे आणि आपल्याला ते खूप चांगले रिझल्ट्स आहेत तेही मिळत आहेत. या सगळ्याविषयी मला तुमच्याशी चर्चा करायची आहे, परंतु आज तुम्ही इथे आलात आणि या विषयावर एवढं छान मार्गदर्शन केलं त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद. तर आरोग्याचं मॉडर्न युग या आपल्या विशेष कार्यक्रमात आत्ता इथेच थांबायची वेळ झाली आहे. पुढच्या भागात आपण कॅन्सर या विषयासह पुन्हा भेटणार आहोत. नमस्कार. सल्ला आणि मार्गदर्शनासाठी खालील क्रमांकावर मिस कॉल करा. 7038833881 आणि 7038833882. समुपदेशन आणि मार्गदर्शनासाठी मॉडर्न होमिओपॅथीच्या खालील केंद्रांवर संपर्क साधा. दादर, कळवा, धनकवडी, पिंपरी चिंचवड, म्हापसा, मडगाव, नाशिक, औरंगाबाद, कोल्हापूर, नांदेड, नागपूर आणि सोलापूर. संपर्क क्रमांक 9730339009 आणि 9372728009. टोल फ्री क्रमांक 180012180009. वेबसाईट modernhomeopathy.co.in. ईमेल ID info@modernhomeopathy.co.in आणि kidneycureclinic@gmail.com. धरतेवेली लोकसंख्या 7 अब्ज, मनशाच्या कुडीन 70,000 अब्ज पेशी. दर एका पेशीत असता DNA धोक्यात येता तेन्ना पेशींची हिस्पा भायर जाता वाड, जी कॅन्सर ह्या भिरांकूळ दुयेसाक जल्म दिता. जिवितांतल्या खंयच्याय टप्प्यान 200 तरेचे वेगवेगळे कॅन्सर जावंक शकतात आणि अकाली मरण येवं येता. दर एक वर्सा कॅन्सराचे साधारण 1.5 कोटी नवे दुयेंती सापडटात. शारीरिक आणि आर्थिक नदरेन दुयेंती कोसळटात. मॉडर्न होमिओपॅथी एक सर्वश्रेष्ठ उपचार पद्धत जी कॅन्सराचेर यशस्वी रितीन नियंत्रण दवरता, कॅन्सराच्या वेड्यातल्यान सोडयता. कशें ते पळोवया भलायकेच्या मॉडर्न युगांत. मॉडर्न होमिओपॅथी, सुरक्षा जिविताची. मॉडर्न होमिओपॅथीचे CEO डॉक्टर विजय कुमार माने हांणी कॅन्सर दुयेसाचेर केल्ले मार्गदर्शन तुम्ही पळयले. इश्टानो, भलायकीचे मॉडर्न युग ह्या कार्यावळीन फुडल्या भागान तुमकां डॉक्टर विजय कुमार माने कॅन्सर दुयेसाचेर आनीकय मार्गदर्शन करतले. तेन्ना खर दुयेस आनी ताचे वेले मॉडर्न होमिओपॅथीचे उपचार हाचे खातीर पळयत रावात भलायकीचे मॉडर्न युग.